कर्जत कल्याण राज्यमार्गावरून आंबिवली गाव आणि पुढे एक्सल गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण काम सध्या पूर्ण झाले आहे। मात्र कोट्यावधी रुपये खर्च करूनही हा रस्ता अत्यंत अरुंद करण्यात आल्याने या कामाच्या गुणवत्तेवर आणि नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। आजच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात दोन गाड्या सहज समोरासमोरून जाऊ शकत नसतील तर असा रस्ता बनवणे अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत एक्सल आंबिवली रस्ता हा 2 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी 2,52,00,000 रुपये एवढा अवाढव्य निधी मंजूर करण्यात आला आहे। दरम्यान रस्त्याची रुंदी इतकी कमी आहे की समोरून गाडी आल्यास चालकाला आपली गाडी मागे घ्यावी लागते किंवा मुख्य कर्जत कल्याण राज्यमार्गावर अथवा रेल्वे फाटकाजवळ गाडी ताटकलत उभी ठेवावी लागते। दरम्यान हा रस्ता आंबिवली आणि एक्सल परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा व मुख्य रस्ता मानला जातो। आंबिवली गेट पासून नेरळ दहिवली व पुढे जाणाऱ्या वाहनांची संख्या खूप मोठी आहे। रस्ता अरुंद असल्याने येथे रोजच मोठी वाहतूक कोंडी होत आहे। सर्वात गंभीर बाब म्हणजे या रस्त्याला योग्य साईड पट्टी देखील देण्यात आलेली नाही। त्यामुळे अनेकदा वाहने रस्त्यावरून खाली घसरून अडकतात व वाहनांचे मोठे नुकसान होते। यामुळे वाहन चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे। या संपूर्ण भोंगल कारभाराविरोधात स्थानिक ग्रामस्थ महेश भगत यांनी तीव्र शब्दात आवाज उठवला आहे। 2,52,00,000 निधी खर्च करून जर 2 गाड्या पास होऊ शकत नसतील तर साईड पट्टीच्या भरोशावर रस्ता सोडण्याऐवजी मूळ रस्त्याचेच योग्य रुंदीकरण होणे आवश्यक आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला किमान 2-2 फुटांची अतिरिक्त काँक्रीट पट्टी मारून देऊन रस्त्याची रुंदी वाढवण्यात यावी अशी मागणी महेश भगत व स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे। तसेच या निकृष्ट आणि अरुंद रस्त्याच्या कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी आणि कंत्राटदार व संबंधित अभियंत्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे।